आता टेंबे स्वामींनी मंत्र निर्माण केला, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे कुठले दत्त आले सांगू शकाल? हे दत्त हे आले श्रीपाद श्री वल्लभ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणजे एकमुखी दत्त नव्हे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणजे त्रयमूर्ती दत्त नव्हे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणजे नरसिंह सरस्वती नव्हे. वाक्य काय दिले? श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दुसरा अवतार, प्रथम अवतार. दुसरा अवतार कुठला? स्वामींचा. प्रथम अवतार कुठला? श्रीपाद श्री वल्लभांचा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणजे कोण? कुरवपूर आणि पिठापूरचे दत्त. पण भेद त्यांच्यात केलाय का? भेद कुठलाही भेद नाही. त्या सगळ्या दत्ताला आपण दत्तच म्हणतोय. आहे का अभ्यासातला काय? फार मोठी गोष्टी आहेत सगळ्या. हे या जन्मात तुम्हाला एका काही सगळं कळणारच नाही. म्हणून नम्रता पाहिजे. आता इथं मात्र गोंधळ आहे आज्ञाकारीमध्ये. गोंधळ कसा आहे सांगा बरं? 4 तारखेला दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे. 4 तारखेला लग्न आहे. काय कराल? 4 तारखेला मुंज आहे. 4 तारखेला आवडतं किंवा आवडती मित्रमैत्रिणी भेटायला येणार आहेत. काय कराल? दत्ताला काय कराल? हे दत्ता पुढच्या वर्षी. बघा, दत्त जयंतीला येण्याची आज्ञा दत्ताची आहे. ती आज्ञा व्यक्तीची नाहीये. बाकी समजून मध्ये घ्या. हे 3 जे उत्सव आहेत, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा आणि सर्वपित्री अमावस्या, हे कुठल्या महाराजांचे उत्सव नाही आहेत. गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमेमध्ये येते. व्यास पौर्णिमा हे काय? सगळ्या गुरूंचा बाप म्हणजे व्यास. या विश्वामध्ये दत्त हे कसे आहेत? अविनाशी तत्व आहे. आपले समजून घ्या. ज्योतिबा गेले, खंडोबा गेले, येडोबा गेले, भैरोबा गेले, बिरोबा गेले, आई गेला, बाप गेला, सगळी जाणार आहेत. पण दत्तचं तो जाणार नाही, कारण ते अविनाशी तत्व आहे. काय सांगतो? त्याचा विनाश होणार नाही असं तत्व तत्व आहे. आणि अशाची आज्ञा, असाचा उत्सव दत्त जयंती. त्याला शब्द श्री दत्त शब्द आहे. दत्ताला नुसतं दत्त एक हाक मारायची नाही. श्री दत्त शब्द, श्री आणि दत्त हे एकच शब्द वापरायचे. अशा श्री दत्तांच्या उत्सवाला आपण हजर राहायचं नाही. हे किती न्यूनगंडत आहे बघा. आणि अशा न्यूनगंड व्यक्ती ज्या कोण असतील, सांगतील जाऊ नकोस, त्यांची जर आज्ञा तुम्ही मानली तर तुमच्या कर्माला ते आधार झाले. काय सांगितलं बघा? प्रत्येक कुटुंबामध्ये काही अशी असतात विद्रोसंतोषी माणसं. जाऊ नकोस, काय जाऊन तिथं करणार आहेस? असं तुला महाराज तिथं काय देणार आहेत? अरे महाराज काय देतच नाहीत म्हणावं. उत्सव दत्ताचा आहे. गाणगापूर, औदुंबर, नरसोबावाडी, उंबरज ही ठिकाणे जी काय आहेत, ही श्रीपादांनी तयार केलेली नाही आहेत. ही सगळी ठिकाणं दत्ततत्वाची आहेत. आणि तुला जो सांगतो जाऊ नको तो दत्ततत्वापेक्षा श्रेष्ठ असेल तर तू विचार कर. पंतांचं वाक्य, हसत खेळत आयुष्य सारू जगे ब्रह्मांड डोली. काय सांगितलं तिने? आयुष्य कसं सारू? हसत खेळत आयुष्य तुमचं कधी जाईल? तत्वात आला तर. बालमुकुंद पंतांना लाभल्यानंतर पंतांनी कधीही आयुष्यात दुसऱ्या कोणाचा विचार केला नाही. बालमुकुंद संगीतानुसार गेले. कधी विचार केला नाही आईला मी काही करू का, बाबाला मी ते करू का, समाजाला मी हे करू का. बालमुकुंद जे सांगतील ते करत गेले.
किती मोठं कार्य झालं बघा बरं तुम्ही. कुतुबुद्दीन काकी बोलल्या होत्या, माँ बाप की कितने दिन के है, 2 दिन के है ना, वो भी तुझको पैदा करके छोड़ जाएंगे. उनका भी जाने का रास्ता उनके हाथ में नहीं है. काय सांगितलं, माँ बाप जाएंगे तो उनका भी रास्ता उनके हाथ में नहीं जाने का, हमारे हाथ में है. उनकी तकदीर हम बनाते हैं, वो नहीं बना सकते. म्हणून वाक्य येतं अन्नदानासाठी. तुमची जर लाडकी ती व्यक्ती होती माँ बापपैकी कोण, तर तुम्ही त्यांचं अन्नदान स्वतः काय करू शकत नाही. गुरु कशाला तुम्हाला लागणार त्यासाठी. लक्षात येते का किती वाजली. 9:12. एक मंत्र घ्या.